हे नेमकं आग लागण्याचं कारण काय होतं? नेमकं आग लागण्याचं कारण आम्हाला सुद्धा कळालं नाही। जसं आम्ही या ठिकाणावर सकाळी 10 वाजता आलो होतो आम्ही पंचायत समितीला रोजचं काम असून। मी माळशिंद्रा गावचा सरपंच आहे। माझं नाव विजय लहाने आहे। मी वंचित बहुजन आघाडीचा युवा जिल्हा अध्यक्ष आहे जालना। मी जसं या ठिकाणी आलो तर आम्हाला कळालं इथं धूर निघत आहे। तर आम्ही सकाळच्या 11 वाजता म्हणजे 10 वाजता धूर निघत होता। थोडं धूर आम्हाला काही कळालं नाही ते काय असेल तर नंतर आम्ही इथल्या कर्मचाऱ्याला विचारलं। इथं बांधकामामध्ये राजहंसू मॅडम म्हणून आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली सकाळी 11 वाजता। 11 वाजेला चर्चा केल्यानंतर आता 3 वाजले 4 वाजले, जेव्हा मोठा धूर झाला तेव्हा मॅडमला माहिती झाली की इथं आग लागलेली। तेव्हा ते काहीतरी करायची कोशिश करत, तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही कॉल केला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी इथं पहिली गाडी 4ला पाठवली। आता आपण सध्या बघू शकता 5 ते 6 वाजलेले आहे। अद्याप ही आग 3 गाड्या आल्या आहेत, एक गाडी सोडून 3 गाड्या आल्या, पण ही आग काही कंट्रोल झाली नाही। ही घटना जी घडली आहे, आपण जर आता तुम्ही मीडियानं तुम्ही आता इथल्या गटविकास अधिकाऱ्याला आणि इथल्या बांधकामाच्या मॅडमला विचारलं की ते म्हणतात एक स्क्रॅप मटेरियल आहे। असं काही नाही, इथं गोरगरिबाचं घरकुल योजनेचं या ठिकाणी साहित्य जळून खाक झालेलं आहे। त्यांनी म्हटलं इथं कोणतेच फायली वगैरे नाही फायली नाही, पण इथं जे साहित्य होतं हे गरीब लोकांचं होतं। रमाई आवास योजनेचं साहित्य या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे। आपण आता सध्या बघू शकता तिथं रगी, त्या हातातलं खंदीलं अशा ठिकाणचे साहित्य या ठिकाणी जळून राख झालेलं आहे। हे शासनानं गरगरीबला लोकांना दिलं तर नाही, पण या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ज्याने कोणी आग लावली असेल त्याला कठोर शासन व्हावं अशी आमची मागणी आहे।